हॅलो, चला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. हे नॉन टेक्स्चुअल सम आहे. आपल्या जॉमेट्रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सम नाही, पण मी सांगतोय एकदम सोपं आहे. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्हाला पण वाटेल आणि तुम्ही स्वतःहून हे सोडवू शकता. तुम्ही जर आता कॉन्फिडेंट आहात, कारण अगोदरचे व्हिडिओ बघितले ना, नाही बघितलं तर बघून घ्या, तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. चला पहिल्यांदा सम बघून घेऊया काय दिले आपल्याला. इकडे सांगितलंय इफ ए कॉस थीटा प्लस बी साइन थीटा इज इक्वल टू एम. ओके, and a sin theta minus b cos theta is equal to n, then prove that a square plus b square is equal to m square plus n square. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा आपल्याला काय प्रूव्ह करायचंय. a square plus b square is equal to m square plus n square. तर हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही सांगा इन्फॉर्मेशन बघा आपल्याला काय दिलंय. तुम्ही सांगणार इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला एनचं व्हॅल्यू दिलं आहे ना, एनचं व्हॅल्यू दिलं आहे आणि तुम्ही सांगणार एनचं व्हॅल्यू दिलंय. म्हणजे आपण लेफ्ट हँड साइड सोडवू शकतो का राईट हँड साइड? राईट हँड साइड आहे. म्हणजे राईट हँड साइडला बघा आपल्याला काय पाहिजे, एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर पाहिजे. म्हणजे एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर सोडवायचं आहे आणि त्याचं व्हॅल्यू आपल्याला आणायचंय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तुम्ही सांगा एनचं व्हॅल्यू आहे आपल्याकडे, पण एन स्क्वेअर पाहिजे ना. म्हणजे काय करावं लागेल, साहजिक आहे स्क्वेअरिंग करणार. चला म्हणजे आपण लिहिलं तिकडे स्क्वेअरिंग बोथ साइड. म्हणजे लेफ्ट हँड साइडचं स्क्वेअर आणि राईट हँड साइडचं स्क्वेअर. बरं का, हे लक्षात ठेवायचं. पूर्ण जे लेफ्ट हँड साइड आहे त्याचं स्क्वेअर म्हणजे ए कॉस थीटा प्लस बी साइन थीटा द होल स्क्वेअर. इकडे गडबड होतो, हे लक्षात ठेवायचं. इक्वल टू एमचं स्क्वेअर म्हणजे एम स्क्वेअर. आता लेफ्ट हँड साइडला जेव्हा तुम्ही बघताय, तुम्ही सांगणार ते लेफ्ट हँड साइड जे आहे ते ए प्लस बी द होल स्क्वेअर या फॉर्म मध्ये आहे ना. म्हणजे त्याचं एक्सपेन्शन आपल्याला माहित आहे, ते आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्मचं स्क्वेअर करूया. म्हणजे काय येणार आहे, ए कॉस थीटा द होल स्क्वेअर प्लस 2 इंटू ए कॉस थीटा इंटू बी साइन थीटा प्लस बी साइन थीटा द होल स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर. झालं, म्हणजे लेफ्ट हँड साइड एक्सपेन्शन झालं. आता सिम्प्लिफाय करूया. तुम्ही बघा तिकडे काय दिलंय, ए कॉस थीटा द होल स्क्वेअर म्हणजे ए चं स्क्वेअर आणि कॉस थीटाचं स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. व्हेरी गुड. तर पुढे बघा प्लस 2 इंटू ए इंटू बी हे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला येणार आहे 2ab आणि काय राहिलंय कॉस थीटा इंटू साइन थीटा, ते लिहून घ्या. ओके, प्लस इकडे काय बी चं स्क्वेअर आणि साइन थीटाचं स्क्वेअर म्हणजे येणार आहे बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू एम स्क्वेअर. अजून काय सिम्प्लिफाय करू शकतो का? नाही. म्हणजे याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1. तुम्ही सांगणार एम स्क्वेअरचं व्हॅल्यू मिळालंय. आता तुम्ही एक्साइटेड आहात. याचप्रमाणे आपल्याला एन स्क्वेअर पण मिळणार आहे. म्हणजे पहिल्यांदा लिहून घ्या एन काय दिलंय आपल्याला, एन स्क्वेअर पाहिजे. म्हणजे काय करायचं, स्क्वेअरिंग बोथ साइड. व्हेरी गुड. लेफ्ट हँड साइड, पूर्ण लेफ्ट हँड साइड जे आहे त्याचं स्क्वेअर लिहा इक्वल टू राईट हँड साइडचं स्क्वेअर लिहा. लिहिलं. ओके, आता काय करायचं, लेफ्ट हँड साइडला आहे बघा काय, ए मायनस बी द होल स्क्वेअर या फॉर्म मध्ये आहे ना. आणि ए मायनस बी द होल स्क्वेअर म्हटलं तर आपल्याला एक्सपेन्शन माहित आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याप्रमाणे ते एक्सपेन्शन करून घ्या. लेफ्ट हँड साइडला काय येणार आहे, ए साइन थीटा द होल स्क्वेअर मायनस 2 इंटू ए साइन थीटा इंटू बी कॉस थीटा प्लस बी कॉस थीटा द होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एन स्क्वेअर. आलं ना. आता सिम्प्लिफाय करा. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर म्हणजे ए चं स्क्वेअर आणि साइन थीटाचं स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. पुढे मायनस 2 इंटू ए इंटू बी म्हणजे येणार आहे 2ab आणि काय त्याच्या सोबत आहे साइन थीटा इंटू कॉस थीटा, ते लिहून घ्या. इकडे याचं स्क्वेअर म्हणजे बी चं स्क्वेअर बी स्क्वेअर आणि कॉस थीटाचं स्क्वेअर आहे कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे येणार आहे बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू एन स्क्वेअर. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. म्हणजे रिझल्ट नंबर 1 मध्ये आपल्याला एन स्क्वेअरचा व्हॅल्यू मिळाला आहे आणि रिझल्ट नंबर 2 मध्ये एन स्क्वेअरचा व्हॅल्यू. पण आपल्याला काय करायचंय, एन स्क्वेअर आणि एन स्क्वेअरला ऍड करायचंय. म्हणजे काय, या दोन्ही रिझल्ट्सला ऍड करायचंय. आता दोन्ही रिझल्ट्सला ऍड करा म्हणजे रिझल्ट नंबर 1 लिहिलं आणि रिझल्ट नंबर 2 यांना ऍड करायचंय. म्हणजे लेफ्ट हँड साइड ऍड करायचं, राईट हँड साइड ऍड करायचं. चला, तर लेफ्ट हँड साइड मध्ये बघा काय होतंय का सिम्प्लिफिकेशन. तुम्ही सांगणार हो मिडल टर्म बघा ना इकडे, 2ab साइन थीटा कॉस थीटा. सेकंडला बघा मायनस 2ab साइन थीटा कॉस थीटा, सेम टर्म्स आहे ऑपोजिट साइड म्हणजे ते कॅन्सल होणार ना. झालं. आता अजून काय होतं काय, नाही ते ऍड करा. म्हणजे काय, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा लिहिलं. अजून काय, प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा हे लिहिलं.
इक्वल टू राईट हँड साईडला काय एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर लिहिलं. हे आपल्याला आलंय ऍडिंग करून. आपल्याला हे सोडवून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणायचंय बरं का. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईड सोडवावं लागेल बघा. तर लेफ्ट हँड साईडला 4 टर्म्स आहेत. तुम्ही बघा, तुम्ही सांगणार हे ए स्क्वेअर आहे या 2 टर्म्स मध्ये. मग या दोघांना बघा, याच्यामध्ये ए स्क्वेअर कॉमन आहे म्हणजे ए स्क्वेअर कॉमन घ्या. ए स्क्वेअर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार तसंच दुसरे 2 टर्म्स आहेत ना त्याच्यामध्ये बी स्क्वेअर कॉमन आहे. तर बी स्क्वेअर कॉमन काढा म्हणजे ब्रॅकेटला काय येणार आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि राईट हँड साईडला काय आहे एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. व्हेरी गुड. आता पुढे बघूया. आता काय ए स्क्वेअर तर ए स्क्वेअरच राहणार आहे. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय तुम्ही सांगणार फर्स्ट आयडेंटिटी आणि त्याचा व्हॅल्यू काय 1 म्हणजे ए स्क्वेअर इंटू 1 आला. व्हेरी गुड. प्लस बी स्क्वेअर इंटू काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तुम्ही सांगणार परत तेच आहे फर्स्ट आयडेंटिटी म्हणजे व्हॅल्यू काय 1 इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर आलं ना. आता मला सांगा हे 1 लिहिलंय म्हणजे आपण पहिल्या आयडेंटिटीचा वापर केलाय ना म्हणजे आपण इकडे लिहिणार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता बघा काय आलंय ए स्क्वेअर इंटू 1 म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू 1 म्हणजे बी स्क्वेअर इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. म्हणजे काय आलं आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. ते सोडवायचं होतं ते सिद्ध करायचं होतं. झालं म्हणजे आपलं प्रूफ झालंय. तुम्ही सांगणार एवढं सोपं होतं. हे का झालं कारण आपल्याला माहित आहे आता कसं अप्रोच करायचं कसं सॉल्व्ह करायचं का सॉल्व्ह करतो ते माहित आहे. त्यामुळे आपल्याला हे सोपं वाटतंय आणि तेच कॉन्फिडन्स तुमचं वाढलं पाहिजे. आणि तुमचं वाढलंय कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्या मित्रांचं पण वाढलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याशी हे शेअर करा. तुम्हाला तर हे समजलंय आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून इंटरेस्टिंग सकट. तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा.